असा निर्णायक लढा हा उभा करावा लागणार आहे. एक शेवटचाच प्रश्न, माननीय गणेश नाईक साहेबांनी आता ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जनता दरबार भरवला, तर तसाच एखादा जनता दरबार इथे देखील भरवला पाहिजे अशीच मागणी इथली लोकांची जर असेल तर, किंवा आपली देखील असायला पाहिजे. एखादी सिडको बरोबर बैठक भरवली पाहिजे जर ते मंत्री महोदय आहेत तर. आणि म्हणजे आंदोलन पुढचा विषय राहिला, परंतु तुम्ही थेटच बैठक बोलावली, MD सोबत बोलावली किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बोलावली तरी देखील एक चांगला दबाव निर्माण होऊ शकेल. एखादा जनता दरबार मग नाईक साहेबांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी भरावा असं नाही का आपल्याला वाटत? आज हा जनता दरबारच आहे. नाईक साहेबांना हा जनतेने भरवलेला जनतेसाठी जनता दरबार आहे. ज्युनियर नाईक साहेबांचा आहे तो. सिनियर नाईक साहेबांनी देखील तसा जनता दरबार भरवला पाहिजे. हा अजून जनता दरबार जनतेसाठी खुला होईल. आणि हे आंदोलन याची ठिणगी आज सांदपाड्यामध्ये पडलेली आहे. आणि नक्कीच ही ठिणगी या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरता ही महत्वाची भूमिका बजावेल असा